पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात भंगार माथाडी कामगार पुरवठ्यासह विविध ठेके मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे। चाकण एमआयडीसीमध्ये खराबवाडी हद्दीतील 2 कंपन्यांमध्ये घडलेल्या थरारक घटनांनी एमआयडीसीमधील दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ, अनेक ठेक्यांमध्ये त्यांच्याच अत्यंत जवळच्या मंडळींची भागीदारी असल्यानं हा प्रश्न पुन्हा एकदा उग्र रूप घेऊ लागलाय। ज्या गुन्हेगारी टोळीचे अस्तित्व संपलंय असं वाटत होतं, अशाच टोळीतील काही मंडळींनी पुन्हा आपली पाळेमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात रुजवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे चाकण तळेगावसह जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू पाहतीये। राजकीय आश्रय असलेल्या आणि औद्योगिक भागावर विशेष लक्ष ठेवून कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीयेत। कंपनी मालकात या राजकीय पाठबळावरील तथाकथित गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या नावांची दहशत आहे। खराबवाडी येथील कंपनीत 6 जणांना जबर मारहाण करून एका मोटार कारची तोडफोडही करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ येथील बिरदवडी लगतच्या एका कंपनीत अशीच एक घटना घडली। कंपन्यांमधील कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांमध्ये संघर्ष पेटवून हाणामाऱ्या आणि मोटारींची तोडफोड असे प्रकार सातत्यानं समोर येतात। या घटना माध्यमांना कळणार नाहीत आणि एमआयडीसीमधील दहशत बातम्यांमधून चव्हाट्यावर येणार नाही याची दक्षता खुद्द पोलीस प्रशासन घेत आहे।